वायव्य मुंबईमधल्या वादाची शिंदेंच्या सेनेचे खासदार रवींद्र वायकरांच्या मेहुण्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। रवींद्र वायकरांचे मेहुणे मंगेश पांडीलकरांविरोधात गोरेगाव पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। गोरेगाव मधील मतमोजणी केंद्रामध्ये पांडीलकरांनी मोबाईल फोन ठेवल्याचा आरोप आहे। मतमोजणी कर्मचारी दिनेश गुरव यांच्या विरोधात सुद्धा या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच वायव्य मुंबईमधल्या निवडणुकीनंतर निकालानंतर सुद्धा तिकडचा वाद काही क्षमताना बघायला मिळत नाही। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पंकज दळवी आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। पंकज, वायव्य मुंबईमधली निवडणूक पार पडली, त्यानंतर मतमोजणीमध्ये सगळा घोळ झाला, त्यानंतर सुद्धा इकडचा वाद काही क्षमताना बघायला मिळत नाहीये। पंकज, आत्ता तर नवी जी माहिती समोर येते त्यानुसार रवींद्र वायकरांच्या मेहुण्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, एका अधिकाऱ्याविरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। नेमका काय हा सगळा प्रकार आहे? गुरु, वायव्य मुंबईचा वाद हा वाढताना दिसतो। याच्यापूर्वी सुद्धा, निवडणुकीच्या आधी सुद्धा जो हा मतदारसंघ आहे तो प्रचंड चर्चेत होता। वेगवेगळ्या कारणांनी चर्चा आली। निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सुद्धा चर्चेत होता। अगदी अटीतटीची लढाई या मतदारसंघात झाली। 48 मतांनी रवींद्र वायकर जिंकले। त्यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती चर्चेत होती। प्रक्रिया चर्चेत असण्याचं निवडणुकीच्या मतमोजणीनंतरचं कारण म्हणजे या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। अमोल कीर्तिकर यांनी या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज मागितलेल्या प्रक्रियेचं त्यांना दिलं नाही। आता रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडीलकरांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर निवडणुकीची मतमोजणी जिकडे होत होती त्या बूथच्या आतमध्ये एक बॅरिकेडिंग 3 लेवल करण्यात आलं होतं। मुख्य गेट, त्याच्यानंतर मध्ये एक बॅरिकेडिंग होतं आणि जिकडे बूथमध्ये जिकडे मतमोजणी होते तिकडे जायच्या आधी एक बॅरिकेडिंग होतं। 3 लेवल बॅरिकेडिंग होतं आणि त्याच्यामध्ये जाताना प्रत्येक ठिकाणी तुमची कसून तपासणी केली जायची। अगदी तुमच्या पायापासून तुमच्या डोक्यापर्यंत प्रत्येक तुमच्या खिशात काही आहे का, तुमच्या खिशात काही मोबाईल आहे का किंवा काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे का, तुमच्या हाताला घड्याळ आहे का, गळ्यामध्ये तुमच्या कॉर्डलेस इयरफोन्स आहेत का, अशा असताना सुद्धा मोबाईल आतमध्ये घेऊन गेला असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळेचे रवींद्र वायकर यांचे ते प्रतिनिधी होते आणि असं असताना ते आतमध्ये घेऊन गेले। त्यामुळे ठाकरे गटाकडनं याच्यावरती आक्रमक भूमिका घ्यावी लागली। अखेर गोरेगाव पूर्वेला असलेल्या वनराई पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसतंय की ते मोबाईलचा वापर करतायत। गुरु, याच्यामध्ये 2-3 प्रश्न उपस्थित होतात। पहिलं तर मोबाईल घेऊन आतमध्ये गेला कसा, गेल्या असताना सिक्युरिटी एजन्सीज तिकडे काय करत होत्या, 3 लेवल बॅरिकेडिंग असताना सुद्धा मोबाईल आतमध्ये कसा गेला, गेल्यानंतर सुद्धा आतमधले सुरक्षा जे अधिकारी होते त्यांनी त्याला मोबाईलवरती बोलू कसं दिलं, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि म्हणून गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला आहे। पांडीलकर आणि गुरव या 2 जणांवरती हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे आधीच वादात आणि आधीच चर्चेत असलेली ही निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अजून वादात सापडली आहे। बरोबर आहे, आधीच सगळा वाद होता आणि त्यात आता हे नवं प्रकरण समोर आलेलं आहे। त्यामुळे आता हा वाद नेमका कुठवर जातो पंकज आपल्याला बघायला लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।